हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की तुम्हाला आता इथे अळूचे पानं दिसत आहे, तर म्हणजेच आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे रेसिपीचा. तर मस्त हिरवेगार आमच्याच बगीचांमधले हे अळूचे पानं तोडून आम्ही घेतलेले आहे. ते छान मी आता धुवून घेतलेले आहे आणि तिथे सर्व आता पुसून घेते आहे. तर आजचा व्हिडिओ कशाचा आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ हा कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आहे संडे आणि त्याच्यासाठी आमची रेसिपी आहे, म्हणजे आजचा मेनू आहे अळूच्या पानाच्या वड्यांची भाजी. तर त्याच्यासाठी मी छान मस्त पानं धुवून वगैरे पुसून घेतलेले आहे. त्यानंतर घेत आहे आता मसाला. तर आता हा जो मसाला आहे हा पहिले अळूच्या पानाच्या वड्यांचा आहे आणि नंतर मी जो मसाला आहे भाजीचा तो नंतर करत आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे लसण. तर आता थोडासा 2-3 पाकळ्यांचाच लसण मी घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि आता हे वाटण तयार करून घेत आहे. याच्यात थोडीफार कोथिंबीरसुद्धा टाकते, म्हणजे जेणेकरून अजून त्या वड्या ज्या आहेत त्या ग्रीन दिसतील. तर कोथिंबीर, मिरची आणि लसण असं घेतलेलं आहे आणि मी आता याचं पेस्ट तयार करून घेते. आणि तुम्ही बघू शकता ही अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि मी आता याचं बेसन पीठ वगैरे भिजवून घेते. तर आता पीठ भिजायला घेतलेलं आहे मी, बेसन पीठ. त्यानंतर आपण तयार केलेले हे वाटण, त्याच्यामध्ये आहे कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसण. त्यानंतर याच्यात टाकत आहे मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यात मीठ टाकू शकता. आणि थोडी तीळ. तर तिळेमुळे ह्या ज्या वड्या आहेत त्या खूप छान लागतात, म्हणून याच्यामध्ये तीळ सुद्धा ॲड केलेली आहे. आणि आता हे सर्व जे पीठ आहे मी असं भिजवून घेत आहे. आणि हे अशा प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती जास्त घट्ट पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे. तर हे पानांना लावायचं आहे, तर पानांना ते असे बसेल ह्या कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ भिजवून घ्यायचे आहे. याच्या ज्या सर्व ज्या काही गाठी आहेत त्या अशा काढून घ्यायच्या आहेत. मध्ये तुम्ही कलरसाठी हळद टाकू शकता, जेणेकरून त्याला छान असा येलो कलर येईल. अशा प्रकारे आता आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता पानांना ते पीठ लावत आहे व त्याच्या वड्या करून घेत आहे. तर सर्वात आधी हे जे पानांचे ज्या शिरा असतात त्या अशा कट करून घ्यायच्या. जसे मी आता ह्या पानांचे सर्व जे काही देठ आहेत किंवा जे काही शिरा आहेत जाड जाड सर्व काढून घेतल्या, तसं सर्व पानांच्या अशा मी काढून घेत आहे. आणि आता यानंतर मी हे पानांना पीठ लावत आहे. जे हे सेकंड पान आहे याच्यावरती असं उलट्या साईडने मी ठेवत आहे.
तर आपल्याला जेव्हा ह्या वड्या अशा फ्राय करून खायच्या असेल तेव्हा आपण 4-5 पानांचं याच्यावरती लेयर्स करू शकतो। आणि जेव्हा आता भाजी करायची असेल तेव्हा फक्त तुम्ही 2-3 पानच घ्यायचे, म्हणजे जेणेकरून त्या वड्या ज्या असतात त्याचं थिक नाही होत आणि अशा भाजीसोबत त्या चांगल्या लागतात। आणि जेव्हा आपण त्या वड्या करतो तर तेव्हा खायसाठी फक्त, तर तेव्हा तुम्ही जास्त पण घेतलं तर थिक वगैरे करून त्याच्या असं खायलाही छान वाटतं। तर अशा प्रकारे मी आता ह्या जे वड्या आहेत त्या आता हे जे छोटे छोटे पानं होते ते सुद्धा याच्यातच ॲड करून घेते आणि याला मी रोल करते। तर अशा प्रकारे आता हे पानांना मी पीठ लावलेलं आहे आणि आता त्याचा मी आता रोल बनवून घेते। जेव्हा आपण लास्टला करतो तेव्हा हे जे पानाचे कोण असतात हे असे फोल्ड करून घ्यायचे आणि हे पिठाने याला असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे। आणि हा असा आपला पहिला रोल झालेला आहे वड्यांचा। आणि आता हा पहिला रोल झाल्यानंतर मी आता दुसरा पण पानांचा रोल करत आहे। आणि आता जे उरलेलं पीठ आहे ते मी या सर्व रोलवरती लावत आहे। आणि त्यानंतर आता मी हे रोल वाफायला ठेवत आहे। त्यासाठी एका कटोऱ्यात मी पाणी भरून घेतलेलं आहे। त्यामध्ये एक रिंग ठेवत आहे। आता चाळणीमध्ये हे रोल ठेवत आहे। तर चाळणीमध्ये हे रोल ठेवण्याआधी याला तेल लावून घेत आहे जेणेकरून त्या चिटकणार नाही। असे मी रोल याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि आता हे चाळणीमध्ये छान असं वाफायला ठेवते आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे। आणि आता या वड्या होईपर्यंत मी भाजीचा मसाला भाजून घेत आहे। त्याच्यामध्ये मी आता पहिले घेत आहे कांदा, भाजी ही काळ्या मसाल्याची करायची आहे म्हणून मी आता हे जे कांदे आहे हे याच्यावरच भाजत आहे। तर पहिले मी मस्त अशा जाड अशा कांद्याच्या फोडी चिरून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर मी आता हे कांदे भाजायला ठेवत आहे। कांद्यानंतर मी आता खोबरं घेत आहे। तर आता खोबरं सुद्धा भाजायला ठेवायचं आहे, त्याच्यासाठी मी त्याला थोडंसं चिरून घेते आणि ते पण त्याच्यावरच भाजायला ठेवणार आहे मी। आणि आता मी खोबऱ्याचा तुकडा सुद्धा इथे साईडला असा भाजायला ठेवत आहे। आणि आता मसाल्यामध्ये अजून आपल्याला जे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आहे लसूण, अद्रक वगैरे, तर ते पण मी सर्व काढून घेते। आणि बाकी मसाल्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला लसूण। तर लसूण आपण वड्यांमध्ये पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी जास्त काही लसूण घेतलेला नाही आहे। त्याच्यानंतर तीळ, तर तीळ ही जी आहे आमची ही भाजलेलीच तीळ आहे, म्हणजे भाजूनच आम्ही तीळ ठेवतो त्याच्यामुळे तीळ मी भाजलेली नाही आहे। तर तुम्हाला जेव्हा तीळ असं मसाल्यासाठी घ्यायची असेल तेव्हा तुम्ही ती भाजून वगैरे घ्यायची जेणेकरून अजून छान तिला त्याचा फ्लेवर येतो भाजीमध्ये। आणि आता इकडे मसाला भाजत आहे तोपर्यंत मी हा मसालासुद्धा सर्व याच्यात काढून घेते। सोबत घ्यायची आहे कोथिंबीर, आणि एक अद्रक पण मला घ्यायचं आहे। तर मी आता अद्रकसुद्धा थोडंसं असं भाजून घेते। आणि मी अद्रकसुद्धा असा भाजून घेतलेला आहे। तर थोड्याच प्रमाणात असा अद्रकला भाजायचं आहे जेणेकरून त्याचे साल वगैरे जे आहे ते असे हे साल निघून जाईल। आणि अशा प्रकारे आता अद्रकसुद्धा मी मसाल्यामध्ये वाटायला घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता खोबरंसुद्धा किती छान असं हे भाजलं गेलेलं आहे। आणि अशा प्रकारे खोबरं भाजलं गेलेलं आहे
नंतर मी आता हे चिरून घेत आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये एवढं मोठं पीस नाही ग्राइंड होत, तर मला मी बारीक चिरून घेते. तसेच कांदासुद्धा भाजत आलेला आहे. तर अशा प्रकारे आता कांदासुद्धा भाजलेला आहे. तर मी आता हा सर्व मसाला वाटून घेते. तर मी आता सर्व मसाला असा वाटून घेत आहे. आणि आता हा जो मसाला आहे हा भाजीचा मसाला आहे. पहिला जो मी थोडाफार मसाला वाटला तर हिरवी मिरची लसूणचा तो वड्यांचा होता, आणि आता हा भाजीचा मसाला सुद्धा मी वाटून घेत आहे. आणि आपण ज्या वड्या आता ठेवल्या होत्या वाफायला, तर त्या आता 15 ते 20 मिनिटांमध्ये अशा झालेल्या आहेत. आणि ज्या वड्या आहेत त्या मी आता थंड करायला ठेवलेल्या आहे, कारण की त्या अजून गरम आहे आणि त्या थंड झाल्यानंतर त्या कट वगैरे करून भाजीमध्ये झाल्यानंतर ते टाकता येईल. आणि आता मी भाजीसाठी तेल टाकलेलं आहे तापवायला ठेवायला, आणि तेल मसाल्याच्या भाजीसाठी थोडं शिल्लकच लागतं तरी वगैरे दिसण्यासाठी, तर मी एवढं असं तेल टाकलेलं आहे. तेल तापेपर्यंत मी आता भाजीचा मसाला काढत आहे, म्हणजे तिखट वगैरे. तर तिखट मसाल्यांमध्ये मी तिखट घेत आहे 1 चमचा. त्यानंतर जो हा घरचा मसाला आहे तो सुद्धा मी घेत आहे 1 चमचा. त्यानंतर धना पावडर. तर मसाल्याच्या भाजीसाठी आम्ही हा मसाला वापरतो, तो सुद्धा मी थोड्याफार प्रमाणात मसाला टाकत आहे. आणि भाजीला कलरसाठी घेत आहे मी काश्मीरी लाल मिरचीचं तिखट, जेणेकरून थोडासा कलर येईल. तर हे एव्हरेजचं आणलेलं आहे, तर हे सुद्धा मी 1 चमचा तिखट ॲड केलेलं आहे. हळद घेतलेली आहे मी, तर हळद मी अगदी कमी प्रमाणात टाकत असते मसाल्याच्या भाजीत, जेणेकरून त्याचा जो रंग आहे तो असा लालसर दिसेल. तर अशा प्रकारे मी तिखट मसाला काढून घेतलेला आहे. आता भाजीला मी फोडणी देत आहे. आता जिरं मोहरी टाकल्यानंतर मी जो मसाला भाजलेला आहे तो मसाला सुद्धा आता भाजीमध्ये टाकत आहे. आणि आपला हा मसाला पूर्ण भाजलेला असल्यामुळे त्याला जास्त वेळ असं परतू द्यायची गरज नाही, म्हणून मी तिखट वगैरे जे काढलेलं आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही आता हा मसाल्याचा कलर बघू शकता, किती छान असा ब्लॅकिश कलर आलेला आहे. जसं की मला काळ्या मसाल्याची भाजी करायची होती तसंच याला कलर आलेला आहे. तसेच आपण जेव्हा हा मसाला बारीक करतो त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकून द्यायचं, जेणेकरून तो मसाला खाली लागत नाही आणि छान त्याला पाणी सुटतं आणि तेल सुद्धा छान येतं. तर मी आता असं भाजीचं जे काही मीठ टाकायचं होतं ते सर्व मीठ आता मसाल्यातच टाकून दिलेलं आहे. आणि आता ज्या वड्या थंड करायला ठेवल्या होत्या मी आता कट करून घेत आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या वड्या झालेल्या आहेत. आणि आता ते जे रोल होते त्याच्या सर्व मी अशा वडे कट करून घेतलेले आहे. आणि आता वड्या तुम्ही बघू शकता किती छान अशा झालेल्या आहेत. त्यानंतर मी आता भाजीचा जो मसाला परतायला ठेवला तर तो मसाला सुद्धा परतल्यानंतर आता भाजीमध्ये पाणी ॲड करत आहे. तर तुम्ही ही भाजी ग्रेव्हीची सुद्धा करू शकता, म्हणजे कोरडी सुक्या मसाल्यामध्ये. तर त्यासाठी करायचं असेल तर मसाल्यामध्ये थोडंच फार पाणी टाकायचं, आणि जर तुम्हाला पातळ करायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये भाजीला पाणी वगैरे ॲड करू शकता. तर आमच्याकडे आता ही मसाल्याची भाजी आम्ही पातळ केलेली आहे, त्यामुळे मी असं भरपूर पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर भाजीला मस्त उकळू दिलेला आहे. जवळपास मी बऱ्यापैकी भाजीला उकळू दिलं, आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी ह्या वड्या ॲड करत आहे. तर आता ज्या वड्या आपण कट केलेल्या होत्या त्या भाजी पूर्ण उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायच्या. जर पहिल्यापासून आपण त्या टाकल्या तर जास्त गाळ होतात, त्यामुळे मी आता भाजी उकळू दिलेली आहे. आणि ज्या वड्या
तर ज्या वड्या असतात त्या पहिलेच आपण वाफवलेल्या असतात, त्यामुळे त्याला भाजीमध्ये जास्त काही होऊ द्यावं लागत नाही. त्यामुळे भाजीला फक्त एकच उकळी येऊ द्यायची आहे. तसेच आता माझी ही जी भाजी आहे आळूच्या पानाच्या वड्यांची ती अशा प्रकारे झालेली आहे. आणि त्यानंतर आज संडे आहे, तसेच आता हिवाळ्याचे दिवस आहे म्हणून आम्ही मसाल्याच्या भाजीसोबत केलेल्या आहे बाजरीच्या भाकरी. तर आता मस्त बाजरीची भाकर झालेली आहे आणि असा होता आमचा आजचा मेनू, ज्याच्यामध्ये होती ही मसाल्याची भाजी. तर तुम्हाला हे भाजीचा व्हिडिओची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही गरमागरम आजच्या मेनूचा आस्वाद घेतोय, जेवायला बसतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.